हे काय आहे आणि आय लव हर मोस्ट दैट इज मैं तो यहाँ पे आपको बहुत कम रेट में मिल जाए। मैग्नेट था जो मैंने 110 में देखा, यहाँ पे मैं 50 रुपये में देखा। बहुत सारी मेन बँगलोरला आल्यावर कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे त्या सर्व गोष्टी माझा बघू हे मिळतात तुम्हाला गव्हर्नमेंटचा अप्रुव्हल प्युअर चंदनाचं। गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग। आज मी डायरेक्ट तुम्हाला ब्रेकफास्ट रेडी होऊनच भेटलो आहे, कारण आज थोडासा लेट झालं मला उठायला। सो मी आज काय कुठं बाहेर नव्हतो गेलो, पण मी आज मला जे कामं करायचे होते ते केले बसून, त्यामुळे थोडंसं लेट झालं मला रेडी होण्यासाठी। मी ब्रेकफास्ट पण झाला माझा करून। तर चला आपण जाऊया आता आपल्या कामासाठी, ज्या कामासाठी आपण इथं आलो त्या कामासाठी जाऊया। आणि आता खाली जाऊन पहिले चेकआउट करायचं आहे। चेकआउट केल्यानंतर थोडंफार 2-3 शॉपिंग करायची, जे इकडचं फेमस आहे, जे बोलतो आपण सँडलवूडपासून जे परफ्यूम्स बनतात। मी काल बघितले ना, हॉटेलच्या इथंच एक शॉप आहे, थोडं स्वस्तामध्ये भेटतं आहे। स्वस्तात आणि तिथं मी नाही जाणार असं कधी होईल का, नाही ना। सो लेट्स गो, चला फटाफट जाऊया आणि पटकन जाऊन 2-3 गोष्टी शॉपिंग करायच्या त्या करूया। लेट्स गो। आणि माझं लुक जे तुम्ही बघितलंच आहे कंटिन्यू। लेट्स गो। बाहेर निघताच मला पाण्याची तहान लागली, अशी एक युनिक बॉटल मला मिळाली आणि ते घेऊनच नंतर मग आम्ही निघालो जेवण करण्यासाठी एका मस्त रेस्टॉरंटमध्ये। चला आता आपण जेवण करून घेऊया, तोपर्यंत तुम्ही पुढचा व्ह्यू एन्जॉय करा। माझं काम संपल्यानंतर मी पुढे आलो। हे होतं गव्हर्नमेंटचं चंदनाचं अप्रुव्हल शॉप। तिथं जाऊन मग मी चंदनाच्या काही वस्तू घेतल्या, जसं की सोप झालं, काही मला वस्तू घ्यायच्या तर त्या घेऊन मग नंतर मी पुढे निघालो। 3 hours later. काहीच मी इथं आलो होतो एका हॉटेलमध्ये। हॉटेलचा एक्सपिरियन्स थोडा खराब होता माझा, पण मला इथे एक शॉप भेटलं, तिथं तुम्हाला मस्त परफ्यूम्स आणि ते भेटतात। जसं की इथं सँडलवूडचा मी एक ट्राय घेतला मस्कमध्ये आणि एक वुडनवाला, आणि सोप ट्राय करतो मी घेऊन बाय करण्यासाठी। तर सिल्कच्या साडीज पण त्यांच्या खूप मस्त आहे, आणि मी नंतर तुम्हाला हॉटेलचा रिव्ह्यू पण देणार प्रॉपरली। सो इथं आणि यांचं शॉप आहे, इनका नाम है साहिल। ही इज़ अ साहिल। आपको हिंदी आती है? ओके, आती हिंदी। ओके, इनको हिंदी आती है। इनका शॉप है, अच्छे से यहाँ पे आपको परफ्यूम लेना है, अत्तर लेना है, और आपको सोप भी लेना है, साड़ीज़ लेना है, यहाँ पे बहुत अच्छे से मिलता है। तो बोलूँगा आप इफ़ आओगे मैसूर में तो यहाँ पे आपको बहुत कम रेट में मिल जाएगा, बिकॉज जो मैग्नेट, जो फ्रीज वाला मैग्नेट था जो मैंने 110 में देखा, यहाँ पे मैं 50 रुपये में देखा। बहुत सारी चीज़ें यहाँ पे अच्छी। तो ठीक है, अभी हम लेके जाते। उन्होंने मुझे डिस्काउंट दिया अच्छा खासा, देखते हैं कितना दिया। सो गाईज, तुम्ही इथं जर आलं कधी रिओ मेरिडियनला, थोडीशी सर्व्हिसचा यांचा खूप इश्यू आहे मध्ये। प्रॉपर हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट नाही ह्या लोकांचं। तर मी रेकमेंड करेल की तुम्ही दुसरी हॉटेल ट्राय करू शकता, बेटर दॅन दिस हॉटेल। डोंट कम हिअर। थोडासा एक्सपिरियन्स खराब होता रूममध्ये, थोडंसं क्वालिटी पण थोडीशी खराब होती। तर मी तुम्हाला बोलणार की नेक्स्ट टाईम जर तुम्ही खरं म्हैसूरला व्हिजिट करत असाल तर तुम्ही दुसरी हॉटेल बघा, ती बेटर असणार तुमच्यासाठी, की जेणेकरून तुम्ही नेक्स्ट टाईम चांगल्या ठिकाणी जा। हॉटेल इज ॲम्बियन्स इज आउटसाईड इज गुड, बट रूम इज नॉट अप टू द मार्क। ॲज वेल ॲज मी बोलू शकतो त्यांचा स्टाफ इज नॉट सपोर्टिव्ह लाईक दॅट। चला आपण जाऊया आता परत बँगलोरला। मी निघतो आता परत बँगलोरला। तुम्ही बघताय पाठीमागे हॉटेल, मी माझा रिव्ह्यू दिला आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा। पण बेस्ट इज टू हॉटेल तुम्हाला बाहेरून दिसणार चांगला, पण स्टाफ इज नॉट व्हेरी सपोर्टिव्ह। तुम्ही त्यांना सांगणार ते तुम्हाला पार नेक्स्ट डेला आणून देणार ती गोष्ट। तर चला आपल्याला निघायचं आता, वेळ झाला आहे, मला जायचं आहे बँगलोरला। मला इथून 3 तास लागणार आहे, 7 वाजले। बघू आता मी भेटतो तुम्हाला रस्त्यामध्ये गेल्यावर। लक्षात ठेवा बॅक साईड हॉटेल। चला गाईज, मला फायनली भेटली बस आणि आता मी चाललो आहे बँगलोरला परत। आणि एवढं मस्त ब्युटिफुल प्लेसवरून जातो आहे, थोडंसं हे पण वाटतं आहे। आणि मला ज्या ज्या गोष्टी बघायच्या होत्या, मेन बँगलोरला आल्यावर कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे त्या सर्व गोष्टी माझ्या बघून झाल्या। जसं की मी बघितला म्हैसूर पॅलेस बघितला, नंतर मी चामुंडेश्वरी टेम्पलला पण गेलो होतो। तो एक्सपिरियन्सचा एक नंबर होता। म्हणजे आपल्याला बोलू शकतो आपण ट्रेकिंगला जातो, इकडं जातो, तिथं जातो। सो
तर एक ट्रेकच झाला, फक्त बाईक राईड झाली, ती पण मजा आली, खूप मस्त वाटलं फिरून इथं. आणि माझं काम पण झालं ऑफिसचं, दोघं काम झाले. आणि आता आपण जाऊया बँगलोरला. परत बँगलोरला आहे स्टे ॲज युजल. उद्या परत काम आहे, उद्यानंतर मग आपण बँगलोरला आपण बाय बाय करणार आहे. आणि चला आता आपण निघूया. आणि खूप असं मस्त सिटी वाटली, पीसफुल सिटी म्हणू शकतो आपण एकदम. मी तुम्हाला बोललो होतो तिथं पॅलेस आहे आणि पीसफुल आहे, शांतता आहे, खूप असं मस्त. जेव्हा बाहेर पण मी फिरत होतो फील्डवर करताना खूप असं छान वाटलं. आणि माझे व्लॉग्स थोडेफार अटकले कधीपासून, त्याचं कारण असं आहे की तुम्हाला मी नंतर सांगणार व्यवस्थित समजून. तर चला आता आपण जाऊया बँगलोरला. आणि बसची फॅसिलिटी पण खूप छान आहे इथं. मला वोल्वो बसने जातो आहे मी, तर आरामात जातो. किती हार्डली 400-450 रुपये लागतात. मस्तपैकी आरामात आपण निघून पण जातो. चलो बाय, आपण भेटूया आता डायरेक्ट बँगलोरमध्ये गेला. लेट्स गो. आणि इथं हे जे सर्कल आहे ना, त्याचं एक वैशिष्ट्य आहे. मी बघितलं जेवढे पण जे सर्कल आहे तिथं सगळं देवांचं आहे. कधी गणपती बाप्पाची मूर्ती असणार, कधी शंकराजी भगवानांची मूर्ती असणार. अशा इतकं छान वाटतं ना. त्यांचे जे टेम्पल आहे ना, माइंड ब्लोईंग आहे. त्यांचं जे काम केलं आहे कोरीव काम प्रत्येकावर, ते इतकं मस्त आहे ना इथं. चला आपण फायनली लिव्ह करतो आहे मैसूरला. इच्छा नव्हती पण ठीक आहे, जावं लागेल आता. ऑफिस आहे आपलं परत मंडेला. सो लेट्स गो. आणि तुम्हाला कसे वाटले माझे मैसूरचे व्हिडिओज ते पण नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हो इज आकाश यूट्यूब चॅनलला. हे खूप दिवसानंतर मी बोललो आहे, पण ठीक आहे चला बाय. आणि हा व्लॉग आपण इथंच एंड करूया. नंतर बँगलोरचे व्लॉग्स नंतर परत येतीलच. बाय. The next day. गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग. मी झालो आहे रेडी परत जाण्यासाठी कामाला. मी डायरेक्ट तुम्हाला नाश्ता केल्यानंतर परत आज भेटलो. आज काम झाल्यानंतर मग निघायचं आहे आपल्याला रिटर्न बॅक टू मुंबई. सो लेट्स गो. चला आपण जाऊया आता, चेकआउट करूया. आणि माझं लुक कसं वाटतंय तुम्हाला कमेंट करून सांगा. माझं लुक तुम्हाला जर आवडलं असेल तर चला आपण जाऊया आता फटाफट. बाय. चला मंडळी, आत्ता जस्ट थोडंफार काम संपलं, थोडंच राहिले फक्त. त्यामुळे आम्ही थोडंफार बाहेर खाण्यासाठी आलो होतो काहीतरी. आणि मला त्यांनी सजेस्ट केले की इथं दुर्गा मेस म्हणून आहे बँगलोरमध्ये. इथं जेवण मस्त भेटतं आणि खूप लोक येतात. ट्राय करा एकदा. अगोदर पण तुमचे सर ते येऊन गेले, त्यांनी ट्राय केलं आहे. तर म्हटलं चला जाऊया आपण, आज ट्राय करूया. आणि मी तुम्हाला सांगेल जर बेस्ट असेल तर तुम्ही बँगलोरला आले तर इथं नक्की ट्राय करा. मी इथं मेथी पराठा, पालक पराठा आणि आलू पराठा मागवतो आहे. बघू आता कशी टेस्ट आहे. चांगली वाटलं तर तुम्हाला मी नक्की सजेस्ट करेल. इथं आल्यावर तुम्ही नक्की ट्राय करा ही गोष्ट, खूप टेस्टी असेल. तर चला तोपर्यंत माझं ऑर्डर येईल, तोपर्यंत आपण नंतर भेटू. तर आम्ही ऑर्डर केला होता पालक पराठा आणि समोर होता आलू पराठा. हे दोघं पराठे खाल्ले, इतके टेस्टी होते. त्याच्या पुढे रिॲक्शन पण मी दिल्या आहेत, त्या तुमच्यासोबत पुढे शेअर केल्या आहे. खूप मस्त पराठे आहे आणि ऑइली पण नाही काहीच. बघा, मला पहिले वाटलं ऑइली ते असणार, पण काहीच नाही. टेस्टला एक नंबर आहे. मी खातो, एन्जॉय करतो. 2 hours later. चला मंडळी, झालोय मी रेडी निघण्यासाठी. चाललोय मी आता मुंबई, बॅक टू मुंबई रिटर्न. आणि मी तुम्हाला बोललो होतो लास्ट टाइम, जर तुम्ही रिक्वेस्ट केली हॉटेलमध्ये, जर तुम्ही स्टे करत असाल चेकआउटच्या वेळी, जर तुम्हाला जर चेंज करायचे असेल क्लोथ्स, तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकतात. ते तुम्हाला 15-20 मिनटासाठी रिफ्रेशमेंटसाठी रूम देतात, अलाव करतात. आता मी तेच करून आता निघतोय. आणि फटाफट मी पॅकिंग पण झाली माझी तेव्हाच, फक्त मला चेंज करायचं होतं, निघायचं राहिलं होतं. मी विचारलं की मला चेंज हवं आहे करून. एक मिनिट. ओके, मी त्यांना विचारलं की मला चेंज करायचं आहे. त्यांनी अलाव केलं लकीली. का तर मी इथं स्टे करत होतो. असं तुम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन नाही करू शकत. तुम्ही जिथं स्टे करत असणार तिथंच तुम्हाला हे अलाउडेड आहेत.
तर चला अशा प्रकारे मी रेडी होऊन निघालो आहे माझ्या एअरपोर्ट लुकमध्ये आणि आपण भेटूया आता नंतर एअरपोर्टला गेल्यावर. माझी फ्लाईट आहे थोडी लेट, तर मला इथून जायलाच 2 तास लागणार आहे. तर मला 8 वाजतील पोहोचूस, तर 7:30-8 माझी फ्लाईट आहे 10ची. सो लेट्स गो. ओ माझा कॅमेरा मी हे घेतला, सॉरी कार्ड. सो लेट्स गो, आपण जाऊया आता आणि भेटूया आपण. या बाय. मंडळी फायनली पोहोचलो आहे मी एअरपोर्टला आणि आता मी मध्ये जाऊन पहिले चेक इन करतो मध्ये जाऊन फटाफट, कारण की नंतर बॅग आणि ते देतो मग आराम करतो, फिरतो थोड्या वेळ. टाईम आहे, बघू जर काही घेता आल्या वस्तू तर त्या पण घेऊया आपण. तर लेट्स गो, आपण जाऊया आता. आणि लोक पाठवून बघताय, आय डोंट केअर. चला जाऊया, इथं आलो आहे आपण. पहिले एंट्री तर करूया जाऊन. मी DG यात्राच केले ऑन, कारण की कंटिन्यू जावं लागतं, त्यामुळे प्रॉब्लेम खूप होतो. तर चला आपण जाऊया एअरपोर्टमध्ये. सिक्युरिटी चेकिंग आणि ते आता वाजले आहे 7 आणि आपल्याकडे टाईम आहे. फ्लाईट आहे 10:20 तोपर्यंत आपल्याला करायचं आहे थोडाफार टाईमपास. आपण काहीतरी गोष्टी नवीन भेटतात बघायला तर त्या घेऊया. आवडलं तर काही शॉपिंग करूया आता मध्ये बसून आणि काही खाऊनच इथूनच जायचं आहे, काहीतरी खाऊन. तर लेट्स गो, आपण बघूया काय भेटतं आपल्याला नवीन. टाईम आपल्याकडे खूप आहे. सो लेट्स गो. ओळखू शकतात कोणी हे काय आहे आणि आय लव्ह हर मोस्ट. दॅट इज पांडा. मला खूप आवडतो हा प्राणी. घ्यायचा आपल्याला, विकत घ्यायचा डायरेक्ट. अजून काय इकडं बुक स्टॉल मी घ्यायला आलो आहे. चॉकलेट पण मला ते भेटत नाही, जे मी खातो ते. चला आपण सर्च करूया. मार्बल. लेट्स गो. आता आली आपली फ्लाईट. फ्लाईट नाही, तर झोन 2 कस्टमरला बोलवलं आहे आणि झोन 3मध्ये थोडा टाईम आहे अजून. तर चला जाऊया मध्ये, मग आपण भेटूया नंतर मध्ये गेला. फायनली मैसूर बँगलोरची ट्रिप संपली आणि मी परत बॅक टू मुंबईला आलो. त्यानंतर पुढे अजून काहीतरी नवीन सिरीज येणार आहे. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हू इज आकाश यूट्यूब चॅनलला. बाय.